हाँ योगी। जय श्रीराम सगळ्यांना. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत व्यवस्थित? तर प्लीज इट जस्ट माय हंबल की हो, तुम्ही येत येत आप- आहे. आपला व्हिडिओ कराल प्लीज सगळेजण. थँक्यू सो मच. सगळेजण आजच्या श्रवणासाठी तयार असतील आणि आजचा विषय मी तुमच्या सगळ्यांपर्यंत मांडते. त्याच्या आधी माझी इच्छा आहे की सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन करावा, कारण व्हिडिओ ऑन केल्यामुळे ना आपण खूप कमिटेड राहतो. आपलं लक्ष छान विषयाकडे केंद्रित होईल. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करते. थँक्यू सो मच. नक्कीच सगळ्यांसोबत आपलं डायरी पेन आहे आणि बुवा जेव्हा मार्गदर्शन करतील तेव्हा सगळ्यांनी आपल्या सोयीनुसार नोट्स नक्की काढायच्यात. पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू आणि आपल्या या छानशा प्रवासाला आपण सुरुवात करूयात. बऱ्याचशा जणांचे व्हिडिओ अजूनही ऑन नाहीयेत. माझी पुन्हा एक नम्रतेची विनंती आहे सगळ्यांना की प्लीज व्हिडिओ ऑन कराल. काही जण आज श्रवणासाठी नव्याने जर आपल्याला जॉईन करत असतील तर काही शेअरिंग मी करणार आहे की बुवा जेव्हा मार्गदर्शन करतील तेव्हा आपण विषय अगदी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मनात जर काही प्रश्न तुम्हाला त्यावेळेस आले तर ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे शेवटचा जेव्हा 10 मिनिटाचा बुवांचा प्रश्न उत्तराचा सत्र सुरू होईल तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित विचारता येईल. प्रश्न जे असतील ते आपण विषयाला अनुसरून जर घेतले तर आणखीन सगळ्यांना जास्त मदत होईल. एखादा प्रश्न जर विषयाच्या बाहेरचा असेल तर बऱ्याचदा आपल्याला त्या विषयाची सखोलता जी आणखीन चांगली बुवांकडनं समजू शकते तिथं थोडंसं लिमिटेशन येईल. तर नक्कीच हा नियम आपण सगळेजण पाळूयात.
प्रियंका मॅम, माझा आवाज येतोय अगदी व्यवस्थित? लास्ट टाइम सारखा काही अडचण तर नाही? नाही, काही नाही मॅम, ओके. व्यवस्थित आहे. थँक्यू सो मच. आणि आपण पुढच्या वेळेस वेळेचं बंधन नक्की पाळूयात. एक्झॅक्ट सगळेजण वेळेत जॉईन होतील याची काळजी घेऊ. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना थँक्यू. आणि आजच्या विषयाची प्रस्तावना मी पहिले तुमच्या सगळ्यांसोबत मांडणार आहे. माझ्या ऑडिओ सोबत व्हिडिओ दिसत असावा. सगळ्यांना थँक्यू सो मच. मी डॉक्टर शिव योगिनी आणि या कार्यक्रमासाठीचं एक छोटासा रोल, एक माध्यम म्हणून मला निभवायचा आहे. बुवा जेव्हा तुमच्या सगळ्यांसमोर मार्गदर्शन करतील, तेव्हा एक छोटीशी माझी रिक्वेस्ट आहे की आपली जी बैठक आहे ती खूप प्रसन्न असावी. त्यासाठी आपला पाठीचा कणा ताठ, जितका लांब आणि दीर्घ श्वास आपण घेऊ, तर एक एक गोष्ट आपल्यापर्यंत खूप छान पोहोचणार आहे. आपण एका वेळी जर 2-4 कामं करतोय आणि आपण हे जर श्रवण करण्याचा प्रयत्न केला, तर ते त्या पद्धतीने श्रवण होणार नाही. तर नक्कीच आता आपल्याला ही दर गुरुवारची सवय झाली पाहिजे. वेळ कसा मॅनेज करायचा आहे आणि पूर्ण फोकस कसं छान करता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट जे ह्या फॅमिलीशी जोडलेत, मला वाटतं की प्रत्येकाला एक सवय आहेच, की कोणतंही श्रवण आपण करतो, काही मार्गदर्शन आपल्याला जेव्हा मिळतं, त्या चेहऱ्यावर एक छानसं स्माईल असलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींनी हा प्रवास खूप सोपा जाणार आहे. आणि कुठे पण आपले काही किंतु परंतु मध्ये येण्यापेक्षा आपण जितकं रिसिव्हिंग मध्ये राहू, तेवढा हा प्रवास सोपा जाईल. तर आय एम शुअर बुवांची जी एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे, ती प्रत्येकापर्यंत त्या लेवलनी पोहोचतीये. आणि त्याच तळमळीने आपण आता पुन्हा आजचं मार्गदर्शन घेणार आहोत, जो आपला खूप छानसा विषय चालू आहे. त्याच विषयाला अनुसरून आज मार्गदर्शन होणार आहे एका छानशा गोष्टीचं, की आपण खूप विचारांच्या मध्ये अडकलेलो असतो. किती जण ऍग्री करतायत? जरा हात वर करा, की विचारांचा गुंता खूप असतो, हो की नाही? म्हणजे ज्यांना वाटतंय त्यांनी हात वर केलं किंवा मला कळेल, की हो, आम्हाला मान्य आहे. मग आता हा जो विचारांचा गुंता आहे किंवा बऱ्याचदा आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, तर एक खूप छान आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे, की ज्या पण घडलेल्या घटना आहेत, काही गोष्टी आहेत, चांगल्या, वाईट, कोणत्याही स्वरूपाच्या, ॲटलीस्ट त्याचं ना त्या घटनेवर किमान 24 तास चिंतन, मनन किंवा विचार हा झाला पाहिजे. तो का झाला पाहिजे? कशासाठी झाला पाहिजे? त्याला सखोल मार्गदर्शन बुवाच करणार आहे. आणि आपलं अंतर्मन आपल्याला बऱ्याचशा गोष्टीला कौल देत असतं. हे किती जणांनी अनुभव घेतलाय? जरा पुन्हा एकदा हात वर करा. की आपला इनर व्हॉइस आपल्याला एक आतून काहीतरी सांगत असतं. पण मजा काय असते, की ते जे सांगतं, ते कधीतरी मनाच्या विरुद्ध असेल, तर ते ऐकायचं नसतं. हा अनुभव किती जणांनी घेतलाय? हे आपल्याला पाहिजे ते सांगत नसतं, पण ते सांगतं. काहीतरी कंटिन्युअसली सांगतं, पण आपल्याला कुठेतरी ते ऐकायचं नसतं. मग अशा वेळेस जो आपल्याला कौल मिळतोय, त्यानुसार आपण आपलं आचरण कसं ठेवलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आजचं मार्गदर्शनाचा विषय आहे. आणि तो आपण खूप सखोल बुवांकडनं समजून घेऊ. आणि मला असं वाटतं, की आपण सगळेजण जेव्हा या परिवाराशी जुळून हे श्रवण करतोय, म्हणजे आपल्या प्रत्येकाला मनाची एक अफाट शक्ती आहे, यावर विश्वास आहे. नक्कीच सगळ्यांचं म्हणणं आहे, हो. आता ही जी शक्ती आहे, याला सकारात्मक विचारांशी कसं कनेक्ट करून ठेवायचं? कारण मन आहे ना सगळीकडे नेणार. तर जरा ॲक्शनने सांगा, सगळीकडेच नेणार. असंही नेणार, हां, वेडं-वाकडं नेणार, नेहमीच सरळ नाही नेणार. खूप काही-काही गोष्टी येणार त्यात. पण मग त्यातही आपल्याला सकारात्मक गोष्टींकडे त्याला कसं घेऊन जायला हवं, त्यावर आज बुवा आपल्याला सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की गुरुपौर्णिमा येतेय. तर मग त्याला आणखीन आपण आत्तापासनं एका छोट्या-छोट्या स्टेपनी कसं ह्या ऊर्जेपर्यंत घेऊन जाऊ शकतो, आणखीन ऊर्जा वाढवू शकतो, या सगळ्या विषयांवर आपण बुवांना आता ऐकणार आहोत. तर मी माझ्या साईडने इथं थांबते. येणारे 45 मिनिट्स आपण खूप सुंदर पद्धतीने श्रवण करूयात आणि त्यानंतर यावर विचारांची देवाण-घेवाण करूयात शेवटच्या 10-15 मिनिटात. तर मी अगदी मनापासनं सगळ्यांना विनंती करते, की सगळेजण हात जोडतील, एक लांब आणि दीर्घ श्वास घेतील, चेहऱ्यावर एक छानसं स्माईल. आणि बुवा तुम्हाला मी विनंती करते, की आजच्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. जय श्रीराम बुवा, चरण स्पर्श. जय श्री जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो, रघुवीर भजनाची अंतरी वृत्ती जागो, रघुवीर भजनाची वासना
वास मागो रघुवीर गुण गाता वाणी हे नित्य रमू. माझा आवाज येतोय ना? हो बुवा, अगदी व्यवस्थित येतोय सगळ्या व्यवस्थित गोष्टी. येतोय? अच्छा, हो. ठीक आहे. अच्छा, ठीक. तर आपण ज्या विषयाचं आज थोडंसं चिंतन करणार आहोत, तर त्याची पार्श्वभूमी सांगतो की श्रवण करताना आपण कसं करावं. याच्यापासून आपण सुरुवात करूया की मन प्रसन्न असलं पाहिजे, मन स्वच्छ असलं पाहिजे, मन निर्विकल्प असलं पाहिजे आणि मन हे निर्विचार असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या मनाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे मन स्वच्छ ठेवणं, मन निर्विकल्प ठेवणं, कारण मनाचा एक स्वभाव आहे. मनाला एक अधोगामी असं म्हटलेलं आहे. अधोगामी म्हणजे काय? तर मन पहिल्यांदा विकल्प मनामध्ये निर्माण होतं किंवा करत असतं. हा मनाचा स्वभाव आहे. आता कोणी विचारेल की मग हा स्वभाव का? कशामुळे? कारण काय त्याचं? मनावरती जेवढं संस्काराचं ओझं आतापर्यंत झालेलं आहे, त्या ओझ्याचा हा परिणाम आहे. आणि हे ओझं किती आहे, किती जन्माचं आहे, आपण याचा कधी फारसा विचार करत नाही. पण मनावरती रोज कितीतरी म्हणजे हजारो संख्या फार कमी होईल. लाखो म्हटलं तर चालेल. कोट्यावधी म्हटलं तर अतिशयोक्ती होईल. पण असंख्य अशा प्रकारच्या विचारांनी मन हे विकल्पग्रस्त बनलेलं आहे. मनामध्ये चांगला विचार येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बघा, पण मनामध्ये विकल्प, मनामध्ये पापवासना, मनामध्ये नको त्या विचारांचं जागरण होणं किंवा मन नको त्या विषयांच्याकडे मनाची धाव जाणं, याला काही करावं लागत नाही. ते आपोआप होतं. ते स्वाभाविकपणे होतं. मी नेहमी गमतीनं माझ्या प्रवचनामध्ये सांगत असतो, की खरं बोलण्यासाठी, सत्य बोलण्यासाठी, प्रामाणिकपणे बोलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. खोटं बोलण्याचा क्लास कुठे आहे का? नाहीये. किंवा असत्य सांगायचंय, व्यवहारामध्ये आपल्याला खूप यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारचे उपाययोजना करायच्या आहेत. व्यवहारामध्ये कशा प्रकारे वागायचं याचं कुठे आहे ठेवलंय का? नाही. त्याच्याही पुढे जाऊन प्रपंचाबद्दल म्हणजे जो प्रपंच सगळ्या संतांनी म्हणजे समर्थांनी तर त्याच्यावरती विलक्षण त्यांचं मत मांडलेलं आहे वेगवेगळ्या प्रकाराने. तर प्रपंच हा समर्थ असं म्हणाले की प्रपंच मुळीच नासका. कसा आहे तो? नासका आहे. आंब्याचे दिवस आता सीझन होऊन गेलाय. पण आंब्याच्या आडीमध्ये किंवा आंब्याच्या पेटीमध्ये एखादा आंबा जरी नसलेला असेल, खराब झालेला असेल, तर आपण लगेच आपलं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं. चांगल्या आंब्याकडे आपण पाहत नाही. खराब किती झाले त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. प्रपंच हा समर्थ म्हणाले की त्यांनी बरोबर समर्पक अशा प्रकारचं सांगितलंय की प्रपंच मुळातच नासका आहे. पण त्याच्यावरती उपाय दिलाय. जे समर्थ उपाय दिल्याशिवाय थांबत नाहीये. प्रपंच मुळीच नासका. मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? तर विवेके करावा नेटका. नेटका करिता फिका होत जातो. संपतो म्हटलंय का? नाही. प्रपंच संपणार आहे का? नाही, नाही संपणार. कारण प्रपंच म्हणजे काय मी अनेक वेळेला सांगितलंय. अजूनही सांगतो. कदाचित तो रिपीट पण होऊ शकतं. अ, आणखीन कधी, की प्रपंच म्हणजे जीव जेव्हा मातेच्या उदरातून जन्माला आला, तो अनेक संस्कारातून जन्माला आलेला आहे. मातेनं 9 महिने उरामध्ये बाळगून त्याच्यावरती सगळे त्याचा सांभाळ करून तो जन्माला आलेला आहे. ज्या क्षणी तो मातेच्या उदरातून जन्माला आला, त्या क्षणापासून त्या जीवाच्या पाठीमागे एक उपाधी लागलेली आहे. आता त्याला ती उपाधी कळत नसते, पण उपाधी लागलेली आहे. कारण त्याचं जीवाचं एक वेगळं प्रारब्ध घेऊन तो जन्माला आलेला आहे. जीव हा प्रत्येक प्रत्येक जीवाचं वेगळं प्रारब्ध आहे. त्यामुळे तो त्याचा प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला असतो. मग असा जीव ज्या क्षणी जन्माला आला, जी उपाधी घेऊन आला, त्या उपाधीचं नाव आहे प्रपंच.
तर प्रपंचाची व्याख्या समजली. आम्ही केवढ्या मोठ्या आवाजात सांगत असतो आम्ही प्रापंचिक आहोत. आता आम्ही पण प्रापंचिक आहोत. आम्ही काही लग्न ह्याच्यात पडलो नाही, प्रपंचात पडलो नाही, लग्न केलं नाही म्हणून काही आम्ही प्रापंचिक नाही असं नाहीये. आम्ही ही उपाधी आम्हाला कुठे सुटली आहे? जीवाच्या मागे लागलेली उपाधी आमच्या मागे आहेच आहे. म्हणजे हा एक प्रपंचच झाला. मग ही प्रपंच ही एक उपाधी आहे. मग या प्रपंचाबद्दल कधी आपल्याला गोडी लागण्यासाठी प्रपंचाबद्दल, नास काय प्रपंच नाशिवंत आहे, पण त्या प्रपंचाची गोडी लागलेली आहे. कशामुळे लागली? संस्कारातून ही गोडी लागलेली आहे, संस्कारात. आणि मग हे संस्कार त्याच्यावरती झालेले असल्यामुळे आमच्या मनामध्ये विकल्प येतात. आजचा विषय असा आहे की मन खरंच खूप शक्तिसंपन्न आहे. विशाल शक्ती आहे मनाची, अफाट शक्ती आहे. म्हणजे वाऱ्याची उपमा दिलेली आहे त्याला, पवनाची उपमा दिलेली आहे. अशा मनाला आपल्याला कुठेतरी त्या मनावरती चांगले संस्कार करून त्याला योग्य मार्गाला लावण्यासाठीची व्यवस्था हे आपल्याला त्याच्यासाठी साधन आहे. एक लक्षात ठेवा आपण चिंतनातून की साधन का करायचं, नाम का घ्यायचंय, कशासाठी घ्यायचं. सगळे घेतात, माळ घेतात, वेगवेगळ्या माळा घेतात, वेगवेगळी आसनं घेतात, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आमची तयारी खूप छान असते. आमच्या साधनाची खूप तयारी असते. आम्ही खूप साधनं जमा केलेली आहेत त्याच्यासाठी. एक छोटासा दृष्टांत देतो म्हणजे आपल्याला जरा बरं वाटेल. एक घोड्याचा व्यापारी होता आणि त्याच्या नोकराला त्यांनी सांगितलं, अरे जरा पैसे घे, जरा लग्न समारंभ आलाय आणि आता तू काय कर. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? बुवा हॅलो, व्यवस्थित येतोय बुवा आवाज एकदम. येतोय ना? हा, ठीक आहे. हो. त्याला सांगितलं घोडा खरेदी करून आण, लग्न समारंभ आलाय जवळ. आता लग्नाची याच्यासाठी आपल्याला घोड्याची आवश्यकता आहे म्हणून त्या नोकराजवळ त्यांनी पैसे दिले आणि काय सांगितलं होतं, घोडा खरेदी करून आण. आता नोकर जो होता त्या नोकराने पैसे घेतले, बाजारात गेला घोड्याच्या. आता घोड्याच्या बाजारात जात असताना तिथे आतमध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वरती घोडा घेतल्यानंतर त्याच्यासाठी काय काय लागतं, त्याची झूल लागते, पायात त्याचे चाळ लागतात किंवा काय ते सगळे अलंकार. थोडक्यात घोड्यासाठी पण एक अलंकार असतात, तो घेण्यापूर्वी त्याची नाल असते, झूल असते, त्याला सजवण्यासाठी नाही का आपण लग्नामध्ये बघतो ना, वरातीसाठी घोडे सजवतात, नटवतात. ती सगळे अलंकाराची दुकानं आधी असतात आणि मग घोडा शेवट घोडाचं ठिकाण असतं की तिथे घोडा मिळतो. हा गेला, हा घेतला गेला आणि जाता जाता प्रवेशद्वाराजवळ त्याने ते सगळं बघितलं की अरे म्हणाला, घोडा तर घ्यायचा आहे पण म्हणाला आधी हे सगळं घ्यावं लागेल आणि मग घोडा घ्यायचा म्हणाला आपल्याला. या शाण्याने काय केलं, मालकाने घोडा घेण्यासाठी दिलेले पैसे सगळे त्या अलंकारामध्ये घातले. घोडा खरेदी करायचा बाजूलाच राहून गेला. जेव्हा तो सगळी ही खरेदी करून घोड्यापर्यंत जाऊन पोहोचला, तिथे घोडा मिळत होता, तिथे गेला आणि याचे पैसे संपले. ते सगळे अलंकार घेऊन मालकाकडे आला. मालक म्हणाला, तर हे अलंकार कुणाला घालायचे सांग. तू घोडा न खरेदी करता हे अलंकार मात्र खरेदी केलेले आहेस. हा दृष्टांत मी का दिला आपल्याला, कशासाठी दिला? आपण साधन मार्गामध्ये असंच करतो. हे आसन पाहिजे, हीच माळ पाहिजे, इथेच बसलं पाहिजे, याच ठिकाणी बसायला. हा, त्याला महत्व आहे, नाही असं मी म्हणत नाही, पण त्याला किती महत्व द्यायचं? रुद्राक्षाची माळ नसेल तर जप नाही करायचा का? किंवा कुठली माळ समजा नाही उपलब्ध झाली, जप नाही करायचा का? आसन नाही मिळालं, अहो ते कमलासन पाहिजे, मृगाजीन पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. सगळं आमचं काय होतं, त्या घोडा खरेदी करणाऱ्या माणसासारखं होतं. आम्ही सगळी आधी साधनं, सगळे अलंकार घेतो, पण शेवट मात्र आम्हाला जे साधायचंय ते साधायला आम्हाला वेळ लागतो. म्हणून माझं असं सांगणं आहे की आपल्याला आपल्या मनावरती छान, चांगल्या सुसंस्कारानं मनाला एकत्रित करावं. आपण काय करतो, मगाशी जसा विषय दिलाय आपल्याला की आपण 24 तास
फार वाटत असेल ना. हो, 24 तास. बापरे. 24 मिनिटं नाही बुवा आम्हाला जमणार. 1-2 मिनिटं सुद्धा जमणार नाही. पण आमचा स्वभाव आहे. कोणी काही म्हटलं की त्याला लगेच प्रत्युत्तर करायचं, लगेच प्रतिक्रिया द्यायची. प्रतिक्रिया मनामध्ये तयार ठेवा. पण ती झटकन प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याच्या परिणामाचा विचार आपण कधी करत नाही. प्रतिक्रिया लगेच काही ठिकाणी द्यावी लागते. असं मी म्हणत नाही, की सगळ्याच ठिकाणी तुम्ही हा विषय तुम्ही सगळीकडे वापरा. असं नाही. काही-काही ठिकाणी लगेच. समर्थही म्हणाले, की तात्काळ याची प्रतिवचनं द्यावे, हे समर्थांनी सांगितलंय. पण ते कुठे, केव्हा, कसं ते आपल्या गुरूंच्याकडून समजून घ्या. ते आपल्या मार्गदर्शकांच्याकडून समजून घ्या. पण कुठल्याही घटनेवरती 24 तास आपण विचार करावा आणि मग त्याच्यावरती प्रतिक्रिया आपण देण्यासाठी आपण तयार राहावं. असा एक भाग होता. आता गुरुपौर्णिमा येतेय. येते जवळच आता. गुरूंच्या कृपेसाठी, गुरूंच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला गुरूंनी नाम दिलेलं असतं. प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे आहेत. पण काही असं काही-काही लोकं शेजारी राहणाऱ्या माणसाच्या त्याच्या परिस्थितीवरती त्याचं कसं चाललंय ते बघून मग गुरु ठरवतात, की यांनी या गुरूंच्याकडून अनुग्रह घेतलाय ना, त्याचं खूप छान चाललंय. असं असत नाही. गुरु गुरूंच्या कृपेमध्ये आपला संसार गळून पडला पाहिजे. आपला प्रपंच गळून पडला पाहिजे. संसारही नाशिवंत आहे, प्रपंचही नाशिवंत आहे. म्हणजे जे नाशिवंत आहे, ते सगळंच्या सगळं गळून पडलं पाहिजे. याचा अर्थ काय? तर त्याच्यापासून आपल्याला अलिप्त राहता आलं पाहिजे. हे गुरु काम करतात. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला सगळ्या नामामध्ये असं असतं पहा, की सगळ्या नामामध्ये एक अशी ताकद, त्याची शक्ती ठरलेली आहे. कोणतंही भगवंताचं नाम असं नाही, की ज्याच्यामध्ये शक्ती जास्त आहे, त्याच्यामध्ये शक्ती कमी आहे, याच्यामध्ये शक्ती जास्त आहे, त्याच्यामध्ये कमी आहे. याचा परिणाम आधी मिळतो, त्याचा नंतर मिळतो. असं नामाच्या बाबतीत कुठेही कधीही असत नाही. फक्त एकच आहे, की कोणतं नाम कुठल्या पद्धतीनं घ्यावं, त्याचे काही शास्त्र आहेत, त्याचे काही नियम आहेत, त्याच्या काही प्रक्रिया आहेत. आता एक शास्त्रामध्ये असं सांगितलंय, की गायत्री मंत्र हा कुठे म्हणावा? शुचिर्भूतता असली पाहिजे, शुद्धी असली पाहिजे, मन पवित्र असलं पाहिजे, म्हणजे अशी काही त्याला बंधन आहेत. पण रामनामाला बंधन नाहीये. म्हणून आमचा आग्रह असा असतो, की गुरु कृपांकित नाम घ्या. आपल्या विषयाच्या अनुषंगाने आपण चाललेलो आहोत. गुरु कृपांकित नाम म्हणजे काय? आपल्या गुरूंनी ज्या नामावरती काही साधन केलेलं आहे, जे नाम सिद्ध केलेलं आहे. आता आपण रामनामाचा आग्रह का करतो? श्रीराम जय राम जय जय राम या जपाचा आग्रह का? आम्ही करत असतो आता. आणि करत राहणारच आहोत. गुरुकृपा ही आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनासाठी गुरुकृपा ही आपल्याला अशा प्रकारानं काम करत असते, की गुरु कृपांकित नाम जे असेल ते रामनाम आहे. रामनामाचा आग्रह अशासाठी आहे, की रामनाम हे समर्थांनी सिद्ध केलेलं आहे. आणि असं सिद्ध केलेलं नाम जे असतं ना, त्याला काही बंधन असत नाही. ते कुठेही, केव्हाही, कसंही यावं, येता जाता, उठता बसता कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता ग्रास घेता. ते कुठेही, केव्हाही, कसंही घेतलं तरी चालतं. पण काही काही नाम असतात, काही नामस्मरण असतं, काही ग्रंथ असतात. जसं त्या ग्रंथाला काही नियम असतात. आता सप्तशती कुठेही वाचून चालणार नाही. गुरुचरित्र कुठेही वाचून चालणार नाही. मग आम्हाला काय करावं लागेल, की आम्हाला साधा, सोपा, सरळ मार्ग आमच्या गुरूंनी आमच्यासाठी कल्याणाचा मार्ग दिलेला असतो. पण आमचा स्वभाव असा आहे, की आम्हाला साधं, सोपं, सरळ काही असलं, की ते आम्हाला फार जमत नाही. आम्हाला थोडंसं अवघड पाहिजे, थोडं क्लिष्ट असलं पाहिजे, थोडंसं जरा अ, काय म्हणतात आपण त्याला, हाय-फाय असलं पाहिजे. शेजाऱ्यावरती आमचा परमार्थ अवलंबून असतो. मग त्याच्यावरती तो काय करतो ते आमचं सगळं ठरलेलं असतं. असं काही असत नाही.
आपला परमार्थ हा साधा, सोपा, सरळ मार्गी असावा आणि तो आपल्या स्वतःसाठी आपण आत्मकेंद्रित असावा. आपण आपलं मन बहिर्केंद्रित असेल, तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. आपण स्वतः आत्मकेंद्रित झालं पाहिजे. पहा, की गुरुकृपेनं आपल्याला काय घडतं? गुरुकृपेमध्ये मगाशी सांगितलं, की नाशिवंत प्रपंचाबद्दलची आसक्ती कमी होते. संसार गळून पडतो. प्रपंचाबद्दलचं प्रेम हळू-हळू, हळू-हळू मनातलं कमी व्हायला लागतं. हे गुरुकृपेनंच होऊ शकतं. आणि म्हणून आपण या गुरुकृपांकित नामासाठी जास्तीत जास्त आग्रही राहावं. जास्तीत जास्त त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आणि सगळ्यांच्या मनामधला एक प्रश्न मला आपल्यासमोर सांगावासा वाटतो, की आपलं जीवन हे आनंदमय जीवन आहे. आनंदासाठी आपल्याला जन्म दिलाय. तो आपल्याला तणावमुक्त जीवन जगता आलं पाहिजे. ताण-तणाव हे प्रत्येक जीवाला आहे. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार, त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या त्याच्या ज्या काही घटना घडलेल्या असतात, त्याच्याप्रमाणे त्याचा त्याचा प्रारब्ध असतात. पण मग प्रारब्ध काय करतं, की प्रारब्धामुळे आम्ही सगळे असे अ, अस्वस्थ झालेलो आहोत, की काय करायचं आमचं प्रारब्धच वाईट आहे. आमच्या प्रारब्धच नाहीच आहे. असं असत नाही. गुरुकृपा ही आपलं प्रारब्ध बदलवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते. देव बदलत नाही. देव आपलं प्रारब्ध निर्माण करण्यामध्ये त्यांचा हात असतो. पण मला वाटतंय बुवांकडनं काही टेक्निकल इश्यू आलाय. आतापर्यंत बुवांनी जितकं पण मार्गदर्शन केलंय, मला वाटतं तुमच्यापैकी 1-2 जणांनी जर त्याच्यातनं काय आपण बोध घेऊ शकलोय, हे जर रिपीट केलं तर तोपर्यंत बुवा आपल्याला जॉइन करतील. तर प्रियंका मॅम तुम्हाला काय वाटलं? अनम्यूट होत नाहीये. 1 मिनिट. अभी हो जाएगा. हम्म. बुवांनी असं सांगितलं थोडक्यात की अं, जे काही आपण नाम घेऊ ते अगदी साधं सोपं सरळ असावं. शेजारचा करतोय म्हणून मला हे करायचंय, मला अमुक ह्याला हे अमुक एक दाखवायचंय म्हणून मी तमुक करणार आहे. तर ते तसं अजिबात काही नसावं. डोक्यामध्ये ना कुठल्याही गोष्टीचा गोंधळ नसावा. तरच आपण त्या प्रपंचातून योग्यरित्या बाहेर पडू शकू. नाहीतर आपण गोल-गोल, गोल-गोल फिरून त्याच्यातच अडकत राहू. त्याच्यासाठी एक खूप साधं, सरळ गणित आहे, की कुठल्याही देवाचं घ्या, पण त्यात कुठेही फॅशन नसावी, कुठेही दुसऱ्याला दाखवायचंय म्हणून आपण करायचं नाहीये, तर ते स्वतःसाठी, स्वतःच्या मनःशांतीसाठी करायचंय. त्यामुळे रामनाम हे सगळ्यात सोपं आहे. त्याच्यात अवघड काही नाहीये. खूप गूढ अर्थ आहे त्याच्यामध्ये लपलेला. हे बुवांनी ह्याच्यामध्ये फक्त सांगितलं आणि खूप छान वाटलं ऐकून. खूपच रिफ्रेश होतं. परत एकदा हे माहीत असतं आपल्याला, पण आपण परत-परत तेच-तेच ऐकलं, की आपल्यालाही जरा रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. खूप छान वाटलं. नक्कीच प्रियंका मॅम. थँक यू. मला वाटतंय बुवांचं नेटवर्क पुन्हा झालंय. बुवा आपल्याला अ, अ, फक्त व्हिडिओचा अँगल बदलावा लागणार आहे थोडा. आणि अनम्यूट नाही झालाय बुवा. बुवा माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बुवा अनम्यूट नाही झालंय. आपल्याला ते जे माईकचा सिम्बॉल आहे त्यावर माझा आवाज बाकीच्यांपर्यंत येतोय ना? Yes, yes. येतोय आवाज? हो, येतोय. बुवा आता आलाय. फक्त आपल्याला कॅमेराचा जो अँगल आहे ना, तो आडवा करावा लागेल. तो रोटेड किंवा आपण मोबाईल उभा असेल तर आडवा केला तरी चालेल बुवा. आडवाच आहे. मोबाईल आडवाच आहे माझा. मग आता उभा करावा लागेल मे बी. हो का?
हो, ते मे बी फोन आला असेल ना बुवा, त्याच्यामुळे ते रोटेशन जे आहे ना ते पुन्हा फोन नॉर्मल. मला लाईट मोड होता तो खरं तर. हा, मे बी तुम्हाला एखादा व्हॉट्सअप कॉल आला असेल. हा, आता झालंय बुवा व्यवस्थित. ठीक आहे ना? हा, आता हो आहे बुवा. सर. हो हो बुवा. हो. ठीक आहे. हा, चालेल. हा, आता काय प्रश्नोत्तराचं काही घ्यायचंय का? नाही बुवा, बस ते फक्त नेटवर्क तुमचं थोडंसं थांबलेलं म्हणून आम्ही थोडंसं त्याच्यावर चिंतन मनन केलं. आपण पुन्हा कंटिन्यू करूयात. हा, तर आपण बोलत होतो की आपल्या मनाचे काही संघर्ष आहे, आपल्या मनाच्या काही व्याप्ती आहे. आवाज येतोय? आवाज येतोय आवाज येतोय? बुवा. हो, अगदी हा, व्यवस्थित येतोय. तर आपल्या मनाचा संघर्ष हा आपण मगाशी आपल्याला विषयामध्ये आपण असं दिलंय की अंतर्मन आणि बहिर्मन या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. हे बघा, बहिर्मनाचे विषय तर अखंड चालू आहेत. बहिर्मन म्हणजे काय? तर अगदी समजेल अशा भाषेत सांगतो की बहिर म्हणजे बहिरमन, ते जे सांगितलं तरी ऐकत नाही. तसं ते अंतर्मनही ऐकत नाही. पण अंतर्मनाच्या मध्ये येणारे जे काही विषय आहेत, अंतर्मनामध्ये येणारे जे काही संकल्प आहेत, जे विकल्प असतील. बघा, अंतर्मन पहिल्यांदा आपलं सतत जागं असतं. हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. ते कधी पण निद्रिस्त अवस्थेत नसतं. झोपेतही ते जागं असतं. सुषुप्तीमध्ये पण ते काम करत असतं. आणि सुषुप्तीमध्ये ते अंतर्मन जे काम करतं, ते काही वेळेला जे आपल्याला स्वप्न पडतं. आता स्वप्न म्हणजे खूपच मोठा विषय आहे तो. तो काही आपला आजचा विषय नाहीये. त्याच्यावरती आपण स्वतंत्र कधीतरी बोलू शकतो, एवढा मोठा विषय आहे तो. पण मनामध्ये, अंतर्मनामध्ये ज्या विषयांचं प्रचंड चिंतन झालेलं असतं. सतत अखंड चिंतन, प्रमाणापेक्षा जास्त चिंतन ज्या विषयाचं झालेलं असतं, तो विषय कधी ना कधीतरी स्वप्नाच्या रूपानं आपल्याला दिसत असतो. स्वप्न अशी उगीच पडत नाही. आता त्यातली काही चांगली स्वप्न असतील, तर ते संकेत म्हणून घ्यायला हरकत नाही. पण जी भीतीदायक स्वप्न पडली असतील, जी त्रासदायक असतील, ज्याचा उगीचच आपल्या साधनेवरती किंवा रुटीनवरती, आपल्या रोजच्या कार्यावरती काही परिणाम होत असेल. काही-काही लोकांच्या स्वप्नामध्ये येतं एखादी व्यक्ती गेली म्हणा. आता ती का गेली ह्याचा विचार रात्रभर ते मन करत असतं. काही संबंध नसतो आणि ते काही खरंही नसतं. स्वप्नी जे देखिले ते जागृतीच बुडाले. आपण नेहमी ऐकतो ते. पण स्वप्नामध्ये असं आहे, की अंतर्मन हे तिथे काम करत असतं. म्हणून माझं आपल्या सगळ्यांना सांगणं असं आहे, की अंतर्मनामध्ये येणारा विचार हा अतिशय योग्य असतो. खूप चांगला असतो आणि तो आपल्या खरोखरीच कल्याणाचा असतो. पण होतं काय? अंतर्मनामध्ये आलेला विचार आम्ही जसाच्या तसा स्वीकारायला तयार होत नाही. काय कारण? याचं कारण असं असतं, की अंतर्मनाने दिलेला कौल, अंतर्मनाने दिलेला संकेत, अंतर्मनाने आम्हाला जे काही सांगितलेलं असतं, ते आमच्या भौतिक जीवनामध्ये किंवा बाह्य आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या रुटीनमध्ये म्हणा, काम करण्यामध्ये म्हणा किंवा आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये आम्हाला हा अंतर्मनाचा विचार परवडणारा नसतो. आम्हाला तो दैनंदिन जीवनात आम्हाला तो चालणार नाही, अशी आमच्या मनाची खात्री झालेली असते. त्यामुळे आम्ही तो स्वीकारत नाही. तर मी नेहमी सांगतो, अंतर्मनामध्ये येणारा पहिल्यांदा जो संकल्प येईल, पहिल्यांदा जो विचार येईल, तो स्वीकारा. त्याच्यात तुमचं कल्याण आहे. पण आम्ही तो स्वीकारायला या कारणामुळे आम्ही तो तयार होत नाही आणि तो स्वीकारण्याची मग तयारी कशी होईल आपली? साधन त्यासाठी. नाम त्याच्यासाठी. उपासना त्याच्यासाठी आहे. मनाला शांत करण्यासाठी उपासना आहे. मनाला एकदम अंतर्मनाला अ, स्वीकारण्याची त्याची मनस्वी तयारी ही साधनेतून होत असते. म्हणून मगाशी सांगितलं आपल्या विषयामध्ये, की 24 तास आपण अ, निर्णय घ्यायला थांबण्यासाठीचे काही मन तयार करण्यासाठीची व्यवस्था, ही त्या नामामुळेच होऊ शकते. म्हणून आपल्या मनामध्ये येणारे विचार, आपल्या मनामध्ये येणारे संकल्प हे आपल्याला माहिती नसतात. कित्येक संकल्प असे आहेत,
की ते संकल्प येऊन गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हा, हे चांगले नव्हते हो संकल्प हा. त्याच्यावर आम्ही उगीच आमचा वेळ घालवला. कितीतरी आमचा वेळ त्याच्यामध्ये आम्ही खर्ची घालतो. पण येणाऱ्या विषयांचं, मनामध्ये येणाऱ्या संकल्पाचं, अंतर्मनामध्ये येणाऱ्या संकल्पाचं, विकल्पाचं आपण योग्य ते अशा प्रकारचं परीक्षण करावं आणि अंतर्मनामध्ये येणारा विषय आपण स्वीकारावा. बहिर्मनामध्ये येणारे असंख्य विचार आहेत. पण ते येणाऱ्या विचारावरती आपण किती लक्ष ठेवणार? त्याचं काही 1-2 संख्या नसते. ती कितीतरी लक्षावधी संख्या आहे. वृत्ती आपल्या मनामध्ये ज्या निर्माण होतात ना, त्या लक्षावधी वृत्ती आहेत. एक वृत्ती नसते. आणि त्या प्रत्येक वृत्तीवरती आपल्याला चिंतन करायला सांगितले. मग आपण प्रत्येक वृत्तीवरती जर आपण असं चिंतन करत बसलो, तर आपल्याला कसं शक्य आहे ते? म्हणून त्या वृत्तीला सत्वगुणामध्ये बांधण्यासाठी, सात्विक करण्यासाठी, त्या वृत्तीला शांत करण्यासाठी, संथ करण्यासाठी किंवा त्या वृत्तीला चांगला त्याला रूप देण्यासाठी आपल्याला साधनाची गरज असते. साधनेनं काय होतं? साधनेनं अनेक लोकांचा असा समज आहे, की आम्ही व्यवहारामध्ये काम करतो, ते आमचं हे झालं पाहिजे, त्या गोष्टी झाल्या पाहिजे. साधनेचं आपण पाहिलं मागच्या वेळेला, की त्याच्यासाठी साधन असत नाही. साधन हे आपल्या स्वतःच्या मनाच्या निग्रहासाठी, मनाच्या शांततेसाठी, मन खंबीर करण्यासाठी, मन तृप्त करण्यासाठी, मनामध्ये येणाऱ्या विषयांचं गांभीर्य लक्षात घेण्यासाठी, याच्यासाठी साधन आहे. म्हणून आपण मगाशी सांगितलं तसं आपण स्वतःला रुग्ण बनवतो. आपण स्वतः रुग्ण बनतो आणि ते विचाराने बनलेलो असतो. म्हणून समर्थांनी विवेकावरती, विचारावरती खूप भर दिलेला आहे. आणि जेव्हा समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, विचारोनी बोले, विवंचोनी चाले, तयाचेनी संतप्त तेही निमाल. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राव. विचार केल्याशिवाय काही बोलायचंच नाही. मग आता विचार केल्याशिवाय बोलायचं नसेल, तर मग विचार कशाच्या आधारावरती करणार आहोत आपण? काय त्याला अधिष्ठान काय आहे त्याचं? विचारांचं अधिष्ठान हे नाम आहे, उपासना आहे, साधन आहे. आणि ती साधना ही त्याच्यासाठी करायची. आता काही-काही मला तरुण भेटतात, अलीकडच्या काळातले काही-काही खूप छान चांगल्या-चांगल्या पोस्टवरती काम करणारी लोकं विचारतात, "व हे आम्हाला कसं शक्य आहे हो रोजच्या आमच्या जीवनामध्ये? काय, काय अशक्य काय आहे त्याच्यामध्ये?" हां, तुम्ही थोडे शब्द आमचे जे काही पौराणिक शब्द येत असतील, थोडे अवघड शब्द जात असतील, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये समजावून घ्या. पण हे अवघड नाहीये ना काही. ऑफिसमध्ये काम करताना, कॉम्प्युटरवरती काम करताना मनामध्ये विचार असून चालतात का? मन असं खूप अस्वस्थ असलेलं चालतं का? मग त्याच्यामध्ये चुका होतील. ते ते काम नीट होणार नाही. मग तिथे सुद्धा मनाची एकाग्रता आवश्यक आहे ना. मग ही एकाग्रता कॉम्प्युटरवर बसल्यानंतर आपल्याला जर एकाग्रता हवी असेल, तर ती तयार करावी लागेल मनाची. मग ती तयार करण्यासाठी ही साधना आम्ही सांगतोय. हे साधन आहे. आणि तिथे बसल्यानंतर जर मन एकाग्र नसेल, मन स्थिर नसेल, तर ते काम होणार नाही. आता आपण प्रत्येक जण संगणकाचा, त्या कॉम्प्युटरचा आधार घेतो, लॅपटॉपवरती अनेक कामं करतात लोकं. किती किती त्याच्यावरती सगळं जग चाललेलं आहे. पण हे काम करत असताना जी ऊर्जा असावी लागते ना, ती ताकद असावी लागते, शक्ती असावी लागते. चांगले विचार त्याच्यासाठी करावे लागतात. बुद्धी चांगली सतेज असावी लागते. चांगल्या बुद्धीमध्ये तेज असावं लागतं. मग हे कशानं येईल? ऑटोमॅटिक येईल का? स्वाभाविक अगदी असं काही नाही, असं असं येईल का? नाही येत तसं. आपण कोरोनामध्ये बघितलं, की आपण किती अस्वस्थ झालो होतो, किती लोकांना त्रास होत होता, किती सगळ्या गोष्टी होत्या. पण ज्यांचं साधन होतं, त्यांना त्रास झाला नाही असं नाही. म्हणजे साधनाला किंवा साधकाला त्रास होत नाही, अजिबातच होणार नाही असं असंच नाही.
त्रास जो व्हायचा तो प्रत्येकाला होतच असतो. पण त्या त्रासावरती काही उपाय शोधण्याची शक्ती, सामर्थ्य, उपाययोजना ही त्याच्यावरती त्याला गुरुकृपेनं आणि साधनाने मिळत असते. म्हणून आपल्याला नाम घ्यायचंय, आपल्याला उपासना करायची आहे, आपल्याला ध्यान करायचंय, आपल्याला शांत मनाला जे तरी योग्य मार्गावरती ते राहील आणि ते थोड्या वेळासाठी नको आहे बरं का. तर तुम्ही म्हणाल काय आता ऐकण्यापुरतं आम्ही श्रवणाला बसलो की छान असतो. ते समर्थाने लिहून ठेव. काय म्हणाले समर्थ? निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. निरूपणाला बसल्यानंतर ऐकत असेपर्यंत आम्हाला छान वाटतं, बरं वाटतं. का बरं वाटतं? त्याचं कारण आम्ही कधी शोधलंय का? म्हणजे हे कारण जर आम्ही शोधलं तर आमच्या लक्षात येईल की हा सत्संग, हे साधन, हे नाम, हे खऱ्या अर्थानं आमच्या मनाचं टॉनिक आहे, शक्तिवर्धक आहे, ऊर्जा देणार आहे. आणि ही ऊर्जा प्रत्येक ठिकाणी लागते हो. एक तरी क्षेत्र असं आहे का जिथे ऊर्जा असून नसून चालेल, तिथे काही नसलं तरी चालतं? असं होत नाही. म्हणून ही ऊर्जा, ही ताकद, ही शक्ती, हे सामर्थ्य मिळवण्यासाठी सत्संग फार आवश्यक आहे. श्रवणासारखं दुसरं साधन नाही. पण नवविधा भक्तीमध्ये श्रवणाला पहिलाच क्रमांक दिला. मला तर असं वाटतं की समर्थांनी नवविधा भक्ती सांगितली आणि श्रवण हे पहिल्यांदा सांगितलं, आत्मनिवेदन शेवटी सांगितलं. श्रवण जर नीट झालं तरच आत्मनिवेदन कळेल. श्रवणाच्या सारखं दुसरं साधन नाहीये. आम्हाला काय होतं, प्रत्येकाला म्हणजे ते मी पण त्याच्यामध्ये आम्हाला बोलायला आवडतं, सांगायला आवडतं, दुसऱ्याकडून करून घ्यायला आवडतं. स्वतः करायला आवडतं का? एवढं आवडत नाही जेवढं आम्हाला सांगायला आवडतं. आम्हाला ऐकायला आवडत नाही फारसं. कारण का? आम्हाला ऐकण्यासाठी आमचं मन कुठे आम्हाला तयार होतं लगेच? नाही होत. ऐकवण्यासाठी मात्र मन तयार असतं. आम्ही दुसऱ्याच्या कल्याणाचे मार्ग आम्ही नक्की सांगू शकतो. आमच्या स्वतःच्या कल्याणाचा मार्ग हा आम्हाला शोधायचा आहे. आणि ते मन तिथे आपल्याला तयार करायचं. अशा मनाच्या माध्यमातून, अशा शक्तीच्या माध्यमातून आपल्या या साधन मार्गामध्ये आपण प्रयत्न करावा. हा प्रयत्न जेवढा आपण करू, जेवढा वाढू, साधनाची सुद्धा सवय असावी लागते बरं का. आम्ही फक्त आषाढी एकादशीला साधन करू. तर गुरुपौर्णिमा आली आहे, मग गुरुपौर्णिमेपर्यंत आम्ही फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही साधन करू, असं होत नाही. असं असं नाही करता. आमच्या जीवनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये रोज गुरुपौर्णिमा असली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये गुरु कधी आमच्यावरती कृपा करायला गुरुपौर्णिमे दिवशीच असतात असं काही नाही. ते सतत अखंड आपल्या बरोबरच असतात. आपल्याकडून ते करून घेत असतात. पण आपल्याला माहिती नसतं. एक शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे. ही अदृश्य शक्ती आपल्याकडून काम करून घेणारी जी शक्ती आहे ना, तिचं जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये महत्व लक्षात येत नाही, तोपर्यंत समाधान, आनंद नाही आपल्याला मिळणार. सो जेव्हा जोपर्यंत वाटत असेल की हे मीच करतोय, मीच सांगतोय, माझ्यामुळेच होतंय, मी केलं तरच ते होणार आहे. बघा मी नाही तर कसं होणार? शक्य नाही ते. आणि म्हणून आपल्याला या साधन मार्गावरती आपलं चिंतन हे याचा आधार, याची बैठक, अधिष्ठान हे आपलं साधन असणार. मग बाकीच्या गोष्टी नंतर. कारण मूळ जर आपलं अधिष्ठानच पक्क नसेल, तर मग काय उपयोग हो? किती जरी तुम्ही साधनं केली, किती जरी तुम्ही प्रचंड इतका मोठा व्याप वाढवला, विद्या उदंडची शिकला. समर्थ काय म्हणाले? रोखठोक आहेत समर्थ. विद्या उदंडची शिकला,
तरी प्रसंगमान चुकतची गेला तरी त्या विद्येला कोण पुसेल? म्हणून विद्या आवश्यक आहेच, अभ्यासही आवश्यकच आहे. पण या सगळ्या अभ्यासाबरोबर, या सगळ्या विद्येबरोबर आपल्याला साधनाची बैठक अत्यंत आवश्यक आहे आणि ती आपण ठेवू. पण चिंतन या ठिकाणी मला असं वाटतं की थोडंसं थांबतंय आणि आपल्याला मनातले जे प्रश्न असतील, अगदी मोकळेपणा चुकू दे. चुकल्याने काही नाही. माझं माझं एक वाक्य पाठ करून ठेवा. चुकून जन्माला आलेल्या प्राण्याला माणूस असं म्हणतात. आपण माणूसच आहोत. म्हणजे चुकून जन्माला आलेलो आहोत. मागच्या वेळी सांगितलं. त्यामुळे चुकलं, राहिलं किंवा मांडणी नीट आपल्याला नाही करता आली. अर्थात आपण सुज्ञ आहात, करू शकता मांडणी चांगली. पण या विषयाला अनुसरून, या विषयाच्या अनुषंगानं जर आपले काही प्रश्न असतील, शंका असतील आणि त्याप्रमाणे आपली खरंचच कृती करण्याची मनापासून तयारी असेल, नाहीतर आपण सगळे श्रोते सोडून मी नेहमी सांगतो माझ्या प्रवचनामध्ये जे सांगतो ते तुम्हाला सांगतो. आता ऐकलं ना, की काही लोक म्हणजे आपण सोडून सगळे आता जे बसले श्रवणाला ते सगळे सोडून काही लोकांची एक स्वभाव असा असतो. मग हे बुवानी सांगितलंय, मग हे खरं आहे का? दुसऱ्या कोणाला विचार. त्यांनी सांगितलेलं पुन्हा तिसऱ्याला कोणाला तरी विचार. हे जर आम्ही असंच करत राहिलो ना, मग आमच्या वयाची 30शी 40शी 50शी 60 आणि मग तोच आमचा स्वभाव होऊन बसतो. म्हणजे याचा अर्थ की सांगितलेलं तुम्ही तेच फक्त हे करा असा त्याचा अर्थ नाही. तुमच्या मनाला जे पटेल, जे खरोखरीच पटलेलं असेल, त्याप्रमाणे कृती करा. कार्यवाही होऊ दे. आणि जोपर्यंत ती कृती होत नाही, कार्यवाही होत नाही, मग काय ऐकलेलं सगळं आपण 2 कान दिलेलेच आहेत. ते अशासाठी दिलेत, एकाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तसं होऊ नये म्हणून आपण जर काही कोणाला प्रश्न असतील तर आपण एक 10 मिनिटाचा वेळ आहे त्याच्यामध्ये विचारू शकता. वेळेचं आपण थोडंसं निश्चित पालन करूया म्हणजे काही लोकांना सगळ्यांनाच ते बरं पडेल. जर काही प्रश्न असतील तर आपण योग्य या सांगेल आपण त्याप्रमाणे विचारू शकतो. नक्कीच बुवा. बुवांनी जसं सांगितलं तसे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते मन मोकळे तुम्ही मांडा. मला वाटतं छायाताई तुमचा हात वरती आहे. तर तुम्ही तर अनम्यूट थोडं करा. मोठ्याने जरा आवाज येईल माझ्यापर्यंत जरा. छायाताई अनम्यूट कराल प्लीज. हो केलंय. जय सद्गुरू. चालेल. बुवा नमस्कार. जय सद्गुरू. हो. सगळ्यात पहिले तर उत्तम श्रवण झालं. हो. आनंद वाटला. आज गुरुवार आहे आणि जसं आपण म्हटले की तात्पुरतं आपण जेव्हा श्रवण करतो किंवा सत्संगात असतो तोपर्यंत आपल्याला छान वाटतं. नंतर स्थळ संपलं, वेळ काळ संपली की आपण पुन्हा विसरतो. म्हणजे मनाचा तो एक स्वाभाविक स्वभावच आहे की आपण बरोबर. विसरतो. पुढचं पाठ मागचं सपाट. मला असा एक प्रश्न आहे की नाम घेताना अध्यात्माच्या दृष्टीतून ठीक आहे, साधं आणि सोपं, की रामनामाचा आपण जप जो काही अभिमंत्रित केलेला आहे सिद्ध आहे, पण गायत्री मंत्र स्त्रियांनी का म्हणू नये? त्याचं एक शास्त्र म्हणू ना, म्हणजे कसं असतं की शास्त्र म्हणून समजून घ्या फक्त, की पूर्वी गायत्री मंत्रासाठी आपली वाणी, आपला देह, पूर्वी आपण मैत्री, गार्गेयी वगैरे ज्या काही ऋषीमुनींच्या काळामध्ये ज्या काही स्त्रिया होत्या, तर त्यांनी काय केलेलं होतं, की त्यांचं मौंजी बंधन झालेलं होतं. अक्षरशः त्यांनी त्यांचं स्वतःचं क्षौरपण केलेलं होतं. गायत्री मंत्राचं एक पावित्र्य आहे आणि ते पावित्र्य फक्त जपण्यासाठी त्याची शुद्धता, शुचिर्भूतता मी म्हटलं ना, की काही मंत्र असे आहेत, की जे आहेत आणि ते अर्थात एक आहे, की तुम्ही किती जरी शास्त्राचा आधार घेऊन करायचं म्हटलं, तरी त्याला खूप खोलवर जाऊन काही त्याची अगदी 100% उत्तर मिळतंच असं नाही. पण त्याचे काही नियम आहेत आणि जे आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, त्याचं पालन करत आलेलो आहोत. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही ते केल्याने, म्हटल्याने तुम्हाला काही त्याचं काही हे होईल, त्रास होईल वगैरे असं काही नाही. पण आपण सगळेजण भारतीय संस्कृती, भारतीय शास्त्र, ऋषीमुनींचं तत्व हे सगळे पालन करणारे आहोत. आता प्रत्येक धर्मामध्ये त्यांचं ते पालन करतात. मग आपण का करायचं नाही? आपणही करावं. म्हणून एवढाच फक्त त्याला आधार आहे,
की ते पालन करण्यासाठी शुचिर्भूतता असावी, त्याच्यामध्ये काही पावित्र्य असावं, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला, कारण त्याच्यामध्ये एक तेज आहे, त्याच्यामध्ये काही शक्ती आहे, सामर्थ्य आहे, आणि ते आपल्याला प्राप्त होण्यासाठी पण फक्त गायत्री मंत्राच्या बाबतीत मात्र नेहमी थोडासा हा विषय आहे, आणि जो आमच्या शास्त्रानं सांगितलंय आपल्या, त्याचं पालन करावं अशी आमची एक व्यक्तिगत, प्रत्येकाचं मत वेगळं याच्यामध्ये असू शकतं. अच्छा, पण चुकून म्हटलं गेलं तर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही नाही, चुकून म्हटलं गेलं तर प्रॉब्लेम काहीच नाहीये. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, की हम्म. चुकून म्हटलं किंवा त्याचा तुम्ही अगदी सकाळी अंघोळ केल्यानंतर तुम्ही जप जरी केला, त्याचं तुम्ही पठण केलं, तर त्यांनी काही लगेच काही दोष लागतील किंवा लागणार आहेत असं नाही. पण काय असतं, की आपला देह हा त्याच्यासाठी शुचिर्भूत असावा, असं जे शास्त्राने आपल्याला सांगितलंय, त्याचं पालन करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. थँक्यू. जय सद्गुरू. पुढे पुढे कुणाला विचारायचंय? हॅलो, आवाज येत नाहीये. आवाज येतोय? हा, कांचन आता जय येतो. सद्गुरू. कांचन हात वर केलायस. हा, येस प्लीज. बोला. जय सद्गुरू. हो माझा आवाज येतोय ना? हो, येतो येतो. येतोय. थँक्यू. आजचं सेशन जे आपलं सत्र झालं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मला एक थोडक्यात प्रश्न विचारायचा आहे की आपण जसं सांगितलं की अंतर्मन असतं आणि बहिर्मन असतं. सो हे अंतर्मन आपल्याला कौल देतं काय योग्य आहे जे आपल्याला करायला हवंय. आपण साधना, तुम्ही सांगितलं त्याच्या उपाय की साधना आपण निरंतर चालू ठेवायचे, पण हे आपल्याला कसं म्हणजे समजायला हवंय की हे आपल्यासाठी हा योग्य आहे निर्णय जो आपल्याला अंतर्मनाने दिलाय, हे आपण कसं ओळखायला हवंय हे मला थोडं जाणून घ्यायचं हा, होतं. कसं असतं की आपण खूप असे साधना आपली थोडीशी कमी होत असल्यामुळे म्हणा, किंवा जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, ते असं म्हणत नाही की कमी होत असेल किंवा नसेल होत, असं नाही. ज्या प्रमाणात ती व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ती झाली की काय असतं की मन हळुवार होतं. मन खूप संवेदनशील आहे. तर त्या संवेदनशील मनामध्ये येणारा प्रत्येक विचार तुम्हाला जेवढं जेवढं तुमचं साधन वाढेल, वासना वाढेल, तुमचं नाम वाढेल, तुमची बैठक स्थिर होईल, तसं तसं तुम्हाला आतमध्ये येणारे विचार पटकन तुमच्या समोर येईल. काही साधन जोपर्यंत त्याचं ठराविक होत नाही, म्हणून बघा, काही काही आपण म्हणतो ना की एक तप करावं लागतं, त्याला काही वर्षांची साधना करावी लागते, त्याला सातत्यानं रोजच्या रोज त्याची बैठक असावी लागते. आणि ही जर सातत्यानं रोजची बैठक असेल ना, तर ते आपल्याला लक्षात येतं बरं का. जे प्रत्येक आपल्याला येणारा विचार जो आहे ना, तो आपल्या लक्षात येतो, पण आपण त्याच्याकडे तेवढं जेवढं प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते देत नाही. म्हणून मनाला अगदी असं हळुवार करण्यासाठी शांत मन झालं, स्थिर झालं, की मग आपल्याला आपल्या मनामध्ये येणारे जे काही विचार आहेत, त्यातला चांगले वाईट विचार सुद्धा आपल्याला कळतो. आणि हे कळण्याचं सामर्थ्य फक्त अंतर्मनामध्ये आहे. ते 2 मनं सांगितलेलीच आहे. कळतं, साधनेनेच कळतं. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सुनीता ताई, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे? सुनीता ताई, अनम्यूट नाही केलाय तुम्ही. नमस्कार बुवा. हो. मला असं विचार, तुम्ही खूपच सुंदर आणि खूप छान सांगितलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. हो. मला एक विचारायचं होतं, ते तुम्ही मध्ये असं बोलला होतात की प्रारब्धाबद्दल तुम्ही सांगत होतात की देव आपलं प्रारब्ध निर्माण करतं आणि पण ते बदलू शकत नाही, असंच काहीतरी बोलला होतात ना तुम्ही. हो. आणि मग गुरुमंत्रामध्ये प्रारब्धातील काही अडचणी दूर होण्यास मदत होते, असा त्याचा अर्थ होता का तुम्ही जे सांगितलं ते? नक्कीच नक्कीच, बरोबर बरोबर. बरोबर ना? तेच मला विचारायचं होतं. हम्म. अच्छा, थँक्यू. हा, अं, जन्मामध्ये कसं आहे की आपला जन्म
हा वासनेतून झाला, प्रारब्धातून झाला, अनेक जन्माच्या संस्कारातून तो जन्म झालेला आहे. देवाचं काम काय असतं, की देव आपलं प्रारब्ध निर्माण करतो. देव प्रारब्ध निर्माण करता देव आहे. पण गुरु काय करतात, की बदलतात. याचा अर्थ काय होतं? म्हणजे ते तुमचं प्रारब्ध असं बाजूला करणार नाही. म्हणजे ते असं म्हणणार नाहीत. फक्त गुरु त्यांच्या कृपेनं काय करतात, की तुमच्या प्रारब्धाची तीव्रता कमी करतात. तुमच्या प्रारब्धाचे जे काही तुम्हाला होणारा त्रास आहे, तो गुरूंच्या नामामध्ये गुरु काय करतात, की तो स्वतःवरती घेतात आणि स्वतः ते तुमचा त्रास कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून आणि एक तर आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, की जेवढे आपण प्रयत्न वाढवू, जेवढं आपण साधन, जेवढं उपासना वाढवू, तेवढे आपल्याला प्रारब्धाची जराही आपल्याला दखलच आपलं मन घेत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, की महाराजांचे जे भक्त आहेत, ते समर्थांचे असतील, गोंदवलेकर महाराजांचे असतील, स्वामी समर्थांचे असतील, ते त्यांचं प्रारब्ध हसत-हसत सांगतात. ते कसं शक्य होत असेल? म्हणजे त्यांना त्रास नाहीये का? आहे. त्यांना त्रास होत नसेल का? होत असतो. पण प्रारब्ध कुणाला चुकलेलंच नाहीये. प्रारब्ध चुकवता येतच नाही. तसं गुरु किंवा संत तुमचं प्रारब्ध चुकवणार नाहीत, हे नक्की लक्षात घ्या. फक्त त्या प्रारब्धापासून तुम्हाला त्रास होणार नाही. त्या प्रारब्धाची तुम्हाला झळ पोहोचणार नाही. याच्यासाठी गुरु तुम्हाला नक्की तुमच्या पाठीशी राहतील. नक्कीच बुवा. मला वाटतंय की हे सगळ्यांसाठी खूपच कनेक्टेड होतं. बुवा जे सांगत होते. आणखीन कोणाचा प्रश्न आहे? तर मला वाटतं वेळेनुसार आपण आजच्या सेशनला विराम देऊयात. बुवांकडचे जे काही बुवा आणखीन आमच्या सगळ्यांसाठी जे काही असेल ते तुमच्याकडनं ऐकतो आणि आमचा अभ्यास आम्ही येणारे पुढच्या गुरुवारच्या आत पुन्हा कंप्लीट करू. मला असं वाटतं जसं बुवांनी आज सुरुवातीला सांगितलं होतं, ते सगळ्यांनीच म्हणजे नेहमीचं श्रवण व्हावं हे जरी आपलं एक ध्येय असलं तरी रोज आपण ते करतोय की नाही, ते फक्त एखाद्या दिवशी नसावं आणि ही सवय लागण्यासाठीचा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास परत मधले 6 दिवस आपण किती कनेक्टेड राहिलो, आपण किती त्या गोष्टीची उजळणी केली, आपण आपल्या एखाद्या रिकाम्या वेळेत किंवा स्वयंपाक करत असताना, कामाच्या वेळेस हे असं आपल्यासोबत घडलंय, श्रवण केलंय, तीच गोष्ट आपल्या कृतीतनं आली आहे. त्याला ना पकडून पुढे चालायचं आहे. तर हा प्रवास आपल्याला खूप सोपा जाणार आहे. म्हणजे मला असं वाटतंय, की प्रवास सोपाच आहे. आपण अवघड बनू नये. जसे बुवा सांगतातच आहे, की कधी-कधी सोप्या मनामध्ये विचारचक्र सारखे चालू असतात. फक्त ते विचारचक्र आपल्याला बदलायचे. नक्की. थोडंसं विचारांचा एक दिशा बदलायची. आपल्याला काही नवीन काहीच नाहीये. म्हणजे मी तर नेहमी सांगतो, की परमार्थामध्ये किंवा साधन मार्गामध्ये कुठून बाहेरून काही आणायचंच नाहीये. आता स्वयंपाक करत असताना किंवा काहीतरी काम करत असताना दोन्ही मनं काम करत असतात सारखी. मगाशी जर कोणी प्रश्न विचारला ना, त्याच्यासाठी पुन्हा एक थोडंसं त्याच्याबद्दल सांगतो, की आपलं मन आहे ना, नेहमी एक विचार करून कधी थांबत नाही. आपलं मन सतत 2 वेगवेगळे विचार करत असतं. आता श्रवणाला बसलेलं मन काहीतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन गेलेलंच असतं आपल्याला. प्रत्येकाला घेऊन गेलेलं असतं. म्हणजे सांगणाऱ्याला पण घेऊन गेलेलं असतं, ऐकणाऱ्याला तर गेलेलंच असतं. कारण एवढी शांतता, एवढी एका मनाला कुठे आपल्याला इतर वेळी मिळत नाही. आणि मग मन काय करतं, की मन त्याचाच फायदा घेतं. म्हणून आता जसं सांगितलं, की आपण कुठलंही काम करत असताना हा विचार आपल्या मनामध्ये राहील, की आपण काय ऐकलंय, काय वाचलंय, काय श्रवण केलंय, याचं चिंतन सतत राहिलं पाहिजे मनामध्ये. तर मग आपल्याला पुढच्या वेळेला थोडे जास्त आणखीन काही चांगले विषय, चांगले मार्ग, पण काही चांगल्या विषयांच्या माध्यमातून आपण चिंतन करू शकतो. नक्कीच. आणि बुवा आज एक विनंती पण होती या ग्रुपमध्ये, की आपण जर एकेका मनाच्या श्लोकांना बुवांकडनं समजून घेतलं, तर त्यांना खूप आवडणार आहे तुमच्या शब्दांमध्ये समजून घ्यायला. आणि ते एकतर लहानपणीचं सगळं रिपीट होईल, पण सगळ्यांना फक्त श्लोक माहिती आहेत बुवा. त्याच्या आतला जो एक मतित अर्थ आहे, तो सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे. तर मला वाटतंय जसं आपलं हे श्रवण चालू आहे, त्यात नक्की सगळ्यांना हे आवडेल.
आणि बुवा आता सगळ्यांना काही सांगतील, त्यानंतर आपण थांबू. त्याच्या आधी मी पुन्हा एक कॉमनली रिक्वेस्ट करते. मागच्या सत्रानंतर मला खूप छान वाटलं की तुमच्यापैकी काही जणांनी विचारलेलं की या कार्यामध्ये, कारण हे श्रवण आपण करतोय, करत राहणार आहे, पण असे काही वेगवेगळे कार्य असतात जे बुवांच्या मठामध्ये पण चालू आहेत, गौशाला चालू आहे. आणि हा विषय समोरून आल्यामुळे मला खूप छान वाटतंय की जे आपण श्रवण करतोय, जे कुटुंब बनवलंय, तर फुल नाही तर फुलाची पाकळी या कामामध्ये ज्यांना ज्यांना वाटतंय की तुम्ही कुठेतरी सहभाग नोंदवायचा आहे, तर याच ग्रुपमध्ये तुम्हाला काही डिटेल्स दिल्या जातील. तुम्ही प्रत्येक श्रवणानंतर मला असं वाटतं की एक छोटीशी कोणती पण आपण म्हणूयात एनर्जी एक्सचेंज, जो या फॅमिलीमध्ये आवडतीचा शब्द आहे, की आपण समाजासाठी काही देणं लागतो आणि अशा कार्यासाठी जर आपल्याला मदत करता येत असणार आहे तर नक्की करावी. आणि ज्यांनीहून हा विषय मांडला त्यांना थँक्यू, कारण बुवांनी मला पहिलेच सांगितलं होतं की हा जो काही प्रवास आहे तो आपल्याला सगळ्यांना जोडण्यासाठी करायचा आहे. पण कधीतरी ही गोष्ट आमच्याकडनं जर शेअरिंग झाली तर समोरच्यांना पुन्हा, बुवा म्हणले ना, वेगवेगळे मन असतात. काही जणांना वाटतं अच्छा आले आता इथं पण काहीतरी आम्हाला सांगणार, आम्हाला हे करावं लागणार. तर हे कोणत्याही पद्धतीचं म्हणजे कंपल्शन नाही आहे. हे डोनेट करणं आणि श्रवण याचा कोणताही संदर्भ लावू नये. पण ज्यांना अशी इच्छा आहे की मी अशा कामासाठी मला जर जुळायला मिळतंय आणि मला आवडेल, अशांसाठीचं हे शेअरिंग आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच त्या कामासाठी एक हातभार लावा. फक्त एक 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 सूचना करायची होती की प्रश्न विचारणारे जे कोणी आपले साधक आहेत ना, निशंकपणे प्रश्न विचारत आपण तिथं सांगितलंच आहे. पण समजा मी तुमचं काही सांगितलं तुम्हाला किंवा त्याच्यावरती काही तुम्हाला विश्लेषण केलं किंवा सांगितलं, तरी सुद्धा तुम्हाला जर समजा त्याच्यामध्ये नाही, 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 हे थोडंसं नाही, आम्हाला नाही पटलं किंवा आम्हाला नाही आवडलं किंवा आम्हाला नाही, अजूनही आम्हाला त्याच्यामध्ये थोडं जास्त तुम्ही सांगा, असं जर असेल ना, तर ते पूर्ण निराकरण करून घ्या. नाहीतर काय होतं, अरे बापरे! आता हे नाही सांगितल्यानंतर आपण त्याच्यावर लगेच पुन्हा प्रश्न कसा काय विचारायचा? मन काही एवढं आपलं लगेच तयार होत नाही, सांगितलेलं लगेच स्वीकारायला. तर ते अजून काहीतरी आपल्याला आतून कुठेतरी नाही, 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 तरी पण त्यांनी सांगितलं ना, पण ते अजून माझ्या मनातलं काही गेलेलं नाहीये ते. जातच नाही. असं होतं. आणि ते होऊ नये याच्यासाठी आपण जो प्रश्न विचाराल, त्या प्रश्नाचं पुरेपूर समाधान होईपर्यंत, भले एक प्रश्न असेल, 2 प्रश्न सोडवू आपण. पण ते पूर्ण सोडवले गेले पाहिजेत आणि ते सगळेच लोकं ऐकतील, त्याचा त्यांनाही उपयोग होईल. त्यामुळे असं मी सांगितलंय आणि तिथे तुम्ही थांबलं पाहिजे असं काही नाहीये. समजा तुम्हाला हे पटलं, नाही पटलं किंवा तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये समाधानासाठी आवश्यक वाटलं, तर जरूर त्याच्यामध्ये विचारायचं. नक्की. बुवा शेवटी ज्योतिताई, तुमचा प्रश्न आहे काही? हात वर आहे. नमस्कार. हां. बुवानी जे आता तुम्ही घोड्याचा जे दृष्टांत दिला तो फार मला आवडला. अक्षरशः तसंच होतं की काय आयुष्यामध्ये की बारीक सारीक गोष्टींकडेच लक्ष दिलं जातं आणि जे महत्वाचं साध्य करायचंय तेच राहून जातं. तर तो फार आवडला दृष्टांत, मला ते हो, सांगायचं होतं. हो. अगदी थँक्यू ज्योतिताई. बुवा सगळ्यांसाठीचं जे तुमच्याकडनं एक मार्गदर्शन असेल ते ऐकू आणि आजच्या श्रवणासाठी मग आपण इथं सगळे थांबूयात. सगळेजण जरा ताठ बसाल आणि अ, आजच्या या श्रवणासाठी सगळेजण आलात त्यासाठी पुन्हा थँक्यू सो मच. बुवा. या श्रवणाचं एकूण सार आपण असं करू की पण सुरुवातीला पण तो आपण वेळेपासून घेऊ की थोडासा ओंकार करू सुरुवातीला आपण, म्हणजे आता जर राहिला पुढच्या वेळी आपण तो करू. पण नक्की. या साधनातून किंवा या चिंतनातून बाहेर पडत असतात. मगाशी सांगितलं तसंच, हा चिंतनाचा विषय आपल्या मनामध्ये सतत सतत राहील असा आपण एक प्रयत्न करावा आणि तेवढा जास्तीत जास्त त्याच विषयामध्ये राहण्याचा आपण प्रयत्न केला किंवा हे का बाकीचे कुठले विषय मनामध्ये येणार नाहीत, येऊ नयेत, हे वाटणं स्वाभाविक असतं, पण तसं होत नाही. मग त्या विचारांना थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी किंवा नको त्या विषयाकडे मन धावण्यासाठी धावतं त्याच्यासाठीचा उपाय एकच आहे, की त्याला त्याच्या विषयाकडे न जाता
मनाचा रिमोट आपल्या हातात असला पाहिजे. असं आपण नक्की करूया आणि या चिंतनामध्ये आपलं मन ठेवून आपण शांत आपल्या जागेवरती जाऊ. नक्की बुवा. मग बुवा आम्ही काही 2 लाईन ऐकणार आहेत का? शेवटी आम्ही तुमच्याकडनं काही ऐकणार आहोत का? एखादा श्लोक? जय जय रघुवीर समर्थ तुला रामदासा दयाळा दिना कारणे ते आता कृपाळा पडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जय जय रघुवीर समर्थ. चरण स्पर्श बुवा. थँक्यू सगळ्यांना. भेटूयात पुढच्या गुरुवारी. थँक्यू.